नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि या फाल्गुन महिन्यामध्ये शेवटची संकष्टी चतुर्थी आलेली आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याची सोपी पद्धत आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, तोच विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे असे सांगितले जाते. समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड अतिशय आवडीने खाणारा आणि शिक्षणाची आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती बाप्पा सगळ्यांना जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पांची कृपा लाभावी यासाठी विविध उपासना केल्या जातात, ज्यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकट, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतींचे आवाहन केले जाते. मराठी वर्षातील ही शेवटची फाल्गुन संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आवर्जून व्रत करावे आणि वर्षभरात बाप्पाने आपल्यावरती केलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशांची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षामध्ये निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतात अशी मान्यता आहे. यंदा 6 मार्च 2026 रोजी फाल्गुन संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं आणि म्हणूनच आपण केलेल्या सेवेचा, उपासनेचा आपल्याला शीघ्र फळ जे आहे ते प्राप्त होतं. म्हणूनच तुम्ही हे व्रत केलं किंवा नाही केलं, उपवास केला नाही केला तरी काही विशेष उपाय घरामध्ये केल्याने बाप्पांची कृपा आपल्या कुटुंबावरती राहते. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या शुक्रवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. असं केल्याने पैसा, सुख, संपत्ती सर्व काही मिळेल. घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, उंबरठ्यावरती जी वस्तू ठेवणार आहोत, नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 12च्या आत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. 12च्या नंतर आपण तसं कोणतीही सेवा किंवा उपाय करत नाही. मग त्यानंतर आपण संध्याकाळी दिवे लागणीनंतरच आपण घरामध्ये उपाय किंवा सेवा करत असतो. पण सकाळी उंबरठ्यावरती जी वस्तू ठेवायची आहे ती तुम्ही सकाळी नाही ठेवली तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस ठेवली तरी सुद्धा चालणार आहे. पण ज्या स्त्रियांचा मासिक धर्म सुरू आहे त्यांनी घरातील इतर सदस्यांकडून जर त्यांना वेळ असेल तर हा उपाय आवर्जून करून घ्यावा. कारण यानंतर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, गरिबी घालवायची असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीकडून करून घेऊ शकता. पण घरामध्ये जर सूतक काळ असेल तर सुतकामध्ये किंवा विटाळामध्ये आपण घरामध्ये कोणतेही उपाय करत नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. उंबरठा हा बाहेर आणि आत दोन भागांना जोडणारा दुवा आहे. उंबरठा आपल्या सुसंस्कृतीची मर्यादा दाखवतो, सीमारेषा दाखवतो, संयम जागृत ठेवतो.
उंबरठ्याची जाणीव कायम राहावीच, त्याची जपणूक व्हावी म्हणून त्याचे स्मरण आणि पूजन केले जाते. मनुष्य बाहेरील वातावरणातून घराच्या आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळी उंबरठा हा त्याला संयम रेषेची जाणीव करून देतो. आपल्याबरोबर बाहेरून घेऊन आलेले सर्व विकल्प सोडून मोठ्या आनंदाने व उत्साहाने घरात प्रवेश करतो. त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय होऊन पवित्रमय ऊर्जा ही घरामध्ये वास करते. उंबरठ्याला मर्यादा पुरुषोत्तम असंही म्हणतात. याच्या नावामध्येच मर्यादा म्हणजेच स्त्रीतत्व आणि पुरुषोत्तम म्हणजेच पुरुषतत्व हे दोन्हीही वास करतात. म्हणून उंबरठ्याची पूजा ही स्त्री व पुरुष दोन्हीही करू शकतात. घराला उंबरठा हा जरूर असावा, त्यामुळे घराबाहेरून येणारी नकारात्मक शक्ती तिला अटकाव निर्माण होतो आणि उंबरठ्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाची चौकट पूर्ण होते. जर घराला उंबरठा नसेल तर दरवाजाचा त्रिकूट तयार होतो. असा दरवाजा वास्तुशास्त्रामध्ये अशुभ समजला जातो. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या ह्या असतातच. आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पैसा कमवण्यासाठी मनुष्याजवळ चांगले कौशल्य असायला हवे आणि खूप मेहनत करण्याची तयारी देखील असावी लागते. जेव्हा पैसा विपुल प्रमाणामध्ये असतो तेव्हा स्वप्न साकारण्यास मदत होते. जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा आर्थिक आव्हाने उभी राहतात. आर्थिक समस्या कोणालाही येऊ शकतात. या वेगवेगळ्या कारणामुळे उद्भवू शकतात, जसं की नोकरी गमावणे, कर्ज अचानकपणे वाढणे किंवा औषधोपचारांवर होणारा खर्च, व्यवसायात होणारे नुकसान इत्यादी. आर्थिक समस्या ह्या नेहमीच चिंता आणि नातेसंबंधातील समस्या, तणाव, आरोग्य बिघडणे इत्यादीशी संबंधित असतात. जेव्हा कर्जदार कर्जाच्या परतफेडीसाठी किंवा दैनंदिन जीवनासाठी आणि त्याच्या गरजांसाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी संघर्ष करतो, तेव्हा ही स्थिती तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करू शकते. पैसा हा अभाव आणि दुःखाशी संबंधित आहे. मालमत्तेचा तोटा किंवा मालमत्ता मूल्य कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा म्हणजेच लक्ष्मी स्थिर असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच पैशांविषयक काही समस्या असतील, शारीरिक व्याधी असतील, मानसिक विकार असतील, तर ते दूर करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करा. तर आता हा उपाय उद्या फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. कारण गणपतींना लक्ष्मीची सेवा ही अत्यंत प्रिय आहे. ज्यावेळेस आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करतो ना, तेव्हा त्याचं शीघ्र फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं. उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकून या पाण्याने अंघोळ करावी. अंघोळीनंतर सर्वप्रथम आपल्याला देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करावा. हा अभिषेक तुम्ही फक्त पाण्याने करू शकता किंवा पंचामृताने करू शकता, दुधाने करू शकता. अभिषेक करत असताना तुम्ही अथर्वशीर्षाचं पठण करू शकता किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत हा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्या अभिषेकाचं तीर्थ हे अमृतासमान असतं. म्हणूनच हे तीर्थ कुठेही फेकून न देता ते तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता. तसंच कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे तीर्थ प्राशन करावे, जेणेकरून आपल्या भोवती असलेली नकारात्मकता, आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते. तसंच आपल्यावरती येणारी संकट देखील बाप्पाच्या कृपेने दूर होतात. तर मुलांना हे तीर्थ प्यायला दिल्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्याचबरोबर ते बुद्धीचे देवता देखील आहेत. अभिषेकानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यावी. बाप्पांना गंध, कुंकू, अक्षदा, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, दुर्वा, शमीपत्र अर्पण करावेत. गूळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा. धूप दीप ओवाळून बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता उपाय आपल्याला उंबरठ्यावरती करायचा आहे, कारण इथूनच चांगली आणि वाईट गोष्ट आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर आता उंबरठ्यावरती हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ते पाणी उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि एका कपड्याने उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा. तसंच आपलं मुख्य प्रवेशद्वार देखील पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. मातीची पंती तुम्ही घेऊ शकता. मातीच्या पंतीमध्ये शुद्ध गाईचं तूप भरा किंवा तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल घातलं तरी सुद्धा चालणार आहे. या दिव्यामध्ये 2 वातींची एक वात करून घालायची आहे. दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. एका छोट्याशा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून तो दिवा त्यावरती ठेवायचा. त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे आणि तो दिवा आपल्याला घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवायचा आहे. आता कुठे ठेवायचं? ज्यावेळेस आपण बाहेरून घरामध्ये आत प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजव्या बाजूला तो दिवा ठेवायचा आहे. तिथे दिवा ठेवल्यानंतर ना मग आपल्याला अग्नीच्या साक्षीने हा उपाय करायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण जेव्हा अग्नीच्या साक्षीने करतो तेव्हा ती सेवा किंवा उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो.
आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये थोडासा कापूर कुस्करून टाकायचा, अष्टगंध टाकायचं आणि गोमूत्र किंवा गंगाजल टाकून त्याची एक पेस्ट तयार करायची आहे. लागेल तसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि पेस्ट तयार केल्यानंतर त्याचं लेपन आपल्याला उंबरठ्यावरती करायचं आहे. उंबरठ्यावरती लेपन करून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती त्याच हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. परिपूर्ण स्वस्तिक काढायचं, मधोमध 4 बिंदू आणि साईडला 2 उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत आणि त्याच्या शेजारी शुभ आणि लाभ लिहायला विसरायचं नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ लाभ हे चिन्ह सुख, समृद्धी आणि चांगले नशीब आणि व्यवसायातील प्रगतीचे प्रतीक मानले जाते, जे सामान्यतः घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दरवाजावर लावले जाते. शुभ म्हणजे चांगुलपणा आणि अंगभूत शुभ संकेत, तर लाभ म्हणजे फायदा किंवा नफा असा त्याचा अर्थ होतो. हे चिन्ह भगवान गणेश आणि त्यांच्या 2 मुलांचे शुभ आणि लाभ यांचे प्रतीक मानले जाते, जे आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करतात. म्हणूनच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती शुभ लाभ लिहायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, तर उंबरठ्यावरती आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं, ओलं करायचं आणि दोन्ही साईडला, उंबरठ्याच्या दोन्ही साईडला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि अष्टलक्ष्मीची 8 प्रतीकं देखील उंबरठ्यावरती काढायची आहेत. त्यानंतर उंबरठ्यासमोर आपल्याला रांगोळीने लक्ष्मीची पावलं तसंच गायीची पावलं, म्हणजे ज्याला आपण गोपद्म म्हणतो, ते देखील काढायचे आहेत. गायीची पावलं आणि गोपद्म काढल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 जोड विड्याची पानं घ्यायची आहेत आणि ही 2 जोड विड्याच्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षदा, ज्याला तांदूळ आपण म्हणतो, ते तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. बघा, सुपारी जी आहे भगवान गणेशांचे आणि 9 ग्रहांचे प्रतीक मानली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना कलश स्थापना किंवा विड्याच्या पानासोबत देवांना अर्पण करताना सुपारी हे अखंडतेचे, यश आणि रिद्धी-सिद्धीचे प्रतीक म्हणून पूजली जाते. म्हणूनच ही सुपारी आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि त्या सुपारीचं विधिवत पूजन करायचं आहे. सुपारीवरती आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. एखादं फूल अर्पण करायचं, धूप, दीप ओवाळून आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ती सुपारी जी आहे ती आपल्याला दिवसभर उंबरठ्यावरतीच ठेवायची आहे. नंतर त्या सुपारीचं काय करायचं, तर ही मार्च महिन्यात आलेली फाल्गुन संकष्टी चतुर्थी, भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते. या दिवशी व्रत पाळल्याने किंवा गणपती बाप्पांची पूजा केल्याने मोठ्यातले मोठे संकट दूर होतं आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते, सर्व दुःखातून सुटका होते. उद्याच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री 9:31 होणार आहे आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत हे चंद्रोदयानंतरच सोडलं जातं. म्हणूनच आपल्याला ही सुपारी जी आहे ती चंद्रोदयापर्यंत उंबरठ्यावरती ठेवायची आहे. उंबरठ्याबाहेर जो दिवा आपण ठेवलेला होता त्यामध्ये पुन्हा पुरेसं तूप किंवा तेल घालायचं आहे, तो प्रज्वलित करायचा आहे. देवघरासमोरील दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांसाठी जो काही नैवेद्य तुम्ही घरात तयार करणार आहात तो तयार करायचा. ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. पूजेच्या शेवटी कापूर लावून गणपती बाप्पांची आरती करावी. चंद्रोदयानंतर पाण्यामध्ये दूध आणि तांदूळ मिसळून ते चंद्राला अर्पण करावं. त्यानंतर ती सुपारी आपल्याला तिथून उचलायची आहे आणि आपण जिथे आपला पैसा, सोनं, नाणं वगैरे ठेवतो त्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या तिजोरीमध्ये, एखाद्या हिशोबाच्या ड्रॉवरमध्ये वगैरे ती सुपारी जी आहे ती एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची. असं केल्याने गणपती बाप्पांची कृपा तुमच्या घरावरती राहील. कारण भाल म्हणजे कपाळ आणि चंद्र म्हणजे शशी. ज्याच्या कपाळावर चंद्र विराजित आहे अशा गणपतींच्या भालचंद्र रूपाची पूजा केल्याने बुद्धी, शक्ती आणि यशाची प्राप्ती होते. जर तुमची कामं दीर्घ काळापासून रेंगाळली असतील किंवा कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर या संकष्टीला केलेले उपाय जे आहेत ते निश्चितच तुम्हाला यश मिळवून देतील. संकष्टी चतुर्थी गणपतींची आराधना करण्याचा सर्वात उत्तम दिवस मानला जातो. त्यातही वर्षातील ही शेवटची संकष्टी असल्याने तिचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. या दिवशी जर शक्य असेल तर तुम्ही जवळच असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर गणपतींना दुर्वा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे 3 दुर्वा दलांच्या 21 गाठी बांधून असा त्याचा एक सुंदर हार तयार करायचा आहे किंवा विकत तुम्ही घेऊ शकता आणि तो बाप्पांना अर्पण करा. असं केल्याने अडकलेल्या कामांना वेग मिळतो. तसंच तुम्ही बाप्पांसमोर दिवा लावून संध्याकाळी ओम गणगणपते नमः या प्रभावी मंत्राचा 108 वेळा मंत्र जप करावा. हा मंत्र केवळ शब्द नसून ती एक शक्ती आहे जी तुमच्या मार्गातील बाधा दूर करते. हा मंत्र जप तुम्ही जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता. तिथे बसून तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता, की कारण बघा, घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य आणि मांगल्य
हे मंदिरामध्ये असतं. तिथे गेल्यानंतर गणपती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे आपल्या भक्ताची हाक जी आहे ते श्री गणेश ऐकतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना या दिवशी ते नक्कीच पूर्ण करतात. असे मानले जाते की वर्षातील शेवटच्या संकष्टीला हे नियम पाळल्याने वर्षभरातील कळत-नकळत झालेले दोष दूर होतात. गणपतींच्या कृपेने घरातील नकारात्मकता हटते आणि नवीन कामामध्ये विना यश मिळू लागते. त्यामुळे जरी तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत नसाल, तरी या संकष्टीला तुम्ही ह्या काही सेवा व उपाय करूनही गणपती बाप्पांची कृपा जी आहे ती मिळवू शकता आणि तुमच्या सगळ्या कामांमध्ये यश प्राप्त करून घेऊ शकता. अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.